तालुक्यातील धावडा येथे दरवर्षीप्रमाणे होळीच्या 5व्या दिवशी येणारा उत्सव हा दिनांक 17 आणि 18च्या रात्री आई जगदंबा देवीची स्वारी, चोराचे सोंग आणि श्री गणेशाचे सोंग यासह रात्रभर स्वारीचा उत्सव सुरू राहणार आहे। तरी परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने धावडा येथे येऊन जगदंबा देवीच्या स्वारीचा आणि उत्साहाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून या उत्सवात भाविकांनी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांतता राखावी आणि हा उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन धावडा येथील उत्सव समितीच्या आणि गावकरी यांच्या वतीने करण्यात आले। उत्सव यशस्वीतेसाठी उत्सव समिती आणि गावकरी सर्व भाविक भक्तांना जय श्रीराम, जय माता दी। सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्या धावडा नगरीमध्ये आई जगदंबेचा उत्सव फार मोठ्या थाटामाटाने पार पडणार आहे। तरी सर्व माझ्या बाहेरगावी गेलेल्या आया बहिणींना, नागरिकांना, गावातील सर्वांना ही एक विनंती आहे की आपले देवीची स्वारीची जी मिरवणूक आहे, जी स्वारी आहे, ते मंगळवारी रात्री 18 तारखेला 18 मार्च 2025 या दिवशी रात्री आणि 19 तारखेला सकाळी म्हणजे बुधवारी सकाळी या दिवशी असा हा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे। तरी सर्व माझ्या बाहेरगावी गेलेल्या आया बहिणी, आई सुवासिनी यांना सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी 18 तारखेला त्यांनी मंगळवारी गावात येण्याची कृपा करावी। आख्यायिका काय या देवीच्या संदर्भातली? ह्या देवीची आख्यायिका अशी आहे भाऊ की पूर्वीपासून ही आख्यायिका चालू आलेली आहे। ही आमची जी सालाबादाप्रमाणे नेहमीच ही उत्सव होतो आणि हा जो उत्सव आहे ह्या उत्सवासाठी आमच्या ज्या आया बहिणी बाहेरगावी सासूरवाशीन ज्या परगावी किती लांब जरी असल्या तरी या दिवशी त्या घरी येऊन आमच्या आई जगदंबेचा नवस फेडतात, तिची ओटी भरतात खणा नारळाने आणि त्याचा नवस ही माझी आई जगदंबा पूर्ण करते। आणि त्याचप्रमाणे माझ्या सर्व गावातील युवा तरुणांना सर्वांना ही नम्र विनंती आहे की माझ्या देवीच्या स्वारीला आणि देवीच्या स्वारीला नसून आपले जे विविध प्रकारचे रात्रभर जे स्वारी होतात त्यांना कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नका देऊ। सर्वांना आपला आई जगदंबेचा उत्सव हा शांततेत पार पाडा, आपला मेसेज हा सर्वांपर्यंत चांगला द्या। आणि त्याचप्रमाणे माझे पत्रकार बंधू असतील, पारत पोलीस स्टेशनचे माझे सहकारी कर्मचारी असतील आणि गावातील सर्व युवा वर्गांना, तरुणांना मी आई जगदंबा समितीच्या वतीनं आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं हे आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी इथं हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, सर्व कार्यक्रम हा सुरळीत पार पाडील याची सर्व गावकऱ्यांनी सर्वांनी दक्षता घ्यावी। सर्वांना जय श्रीराम यांना असं आवाहन केलंय। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।